वेलकम बॅक टू माय चॅनल। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे संडे आणि बरेच दिवस झाले व्लॉग शूट केले नव्हते, म्हणून म्हटलं आज काहीतरी शूट करूयात। आणि संडे म्हटल्यावरती काहीतरी स्पेशल आलंच, त्यामुळे मम्मी पप्पा सकाळीच मच्छी आणायला गेले होते, त्यामुळे त्यांनी आणली आज मस्तपैकी हलवा। आणि आज आपण बनवणार आहोत हलवा फ्राय आणि मच्छीचा रस्सा, भात आणि भाकरी। तर चला बनवूयात आजचा स्पेशल मेन्यू। तर हे बघा, हलवा आधी छान पीसेस मध्ये कट करून आणला होता। मम्मीने तो हलवा नीट धुवून घेतला। फ्रेश हलवा असेल ना तर त्याचा टेस्टच वेगळा लागतो। रेसिपी सुरू करायच्या आधी आम्ही मस्तपैकी अंडा भुर्जी पावचा नाश्ता करून घेतला, कारण पोटात काहीतरी असेल तर काम करायला मजा येते। नाश्ता झाल्यावर आता खरी रेसिपी सुरू। सगळ्यात आधी मी हलव्यामध्ये लिंबू पिळून घेतला आणि चवीपुरतं मीठ घातलं। मग त्यात घातलं लाल वाटण। तर या लाल वाटणासाठी मी वापरले बेडग्या मिरच्या, आलं, लसूण आणि धने। हे सगळं एकत्र वाटून छान लाल वाटण तयार केलं। या वाटणातलं थोडंसं वाटण मी बाजूला काढून ठेवलं होतं मच्छीच्या रस्स्यासाठी, आणि उरलेलं वाटण हलव्याच्या मॅरिनेशन मध्ये वापरलं। हलवा मस्तपैकी मसाल्यात मॅरिनेट करून थोडा वेळ बाजूला ठेवला। आता बाजूला मम्मी मस्तपैकी मच्छीचा रस्सा तयार करत होती, आणि आधी ठेवलं होतं ते लाल वाटण आणि वेगळं एक वाटण केलं होतं। खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो आणि थोडंसं आलं, हे दोन्ही वाटण एकत्र करून त्यात थोडंसं पाणी घातलं, कोकम घातलं आणि उकळी येऊन दिली। उकळी आल्यावरती त्यात घालायचे मच्छीचे डोके आणि चवीपुरतं मीठ। आणि सार मस्तपैकी उकळायला ठेवलं। आता सगळ्यात आवडता भाग, हलवा फ्राय। मॅरिनेट केलेला हलवा आधी रवा आणि तांदळाच्या पिठात छान कोट केला। आता तव्यावरती मस्तपैकी तेल घातलं आणि तेल तापवून घेतलं। हलवा सावकाश तेलात सोडला। दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तो फ्राय केला। क्रिस्पी बाहेरून आणि सॉफ्ट आतून, एकदम परफेक्ट। तुम्ही बघू शकताय हलवा फ्राय किती मस्त दिसतोय। त्याचा हा चुरचुर आवाज आहे ना, तो एकदम भारीच वाटतो, आणि तो ऐकून तर आणखीन भूक लागून जाते। मी हलवा फ्राय करेपर्यंत मम्मीने मस्तपैकी भाकऱ्या करून घेतल्या, आणि आजचा मेन्यू एकदम सेट होता। हलवा फ्राय, भाकरी, भात आणि मच्छीचा रस्सा, एकदम परफेक्ट। अशा प्रकारे आजचा आमचा हलवा फ्राय आणि मच्छीचा रस्सा तयार झाला। घरचं जेवण, घरचं प्रेम आणि घरची टेस्ट याला तोडच नाही।
तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.